नमस्कार मित्रांनो, मी विनायक शिंत्रे. विनय वास्तू अँड हाऊसिंग सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत घराघरात पोचलेला जो विषय आहे, जो वास्तुशास्त्र याच्याबद्दल. तर वास्तुशास्त्राबद्दल बरीचशी माहिती तुम्ही अगोदरच ऐकलेली असेल, बऱ्याचशा सोर्समधून ऐकलेली असेल माहिती. तर आपणही त्याच्या रिलेटेड चर्चा करणार आहोत. पण कदाचित तुम्हाला या माहितीमधून काहीतरी नवीन माहिती मिळाली तर तुमचं भलं होईल. तर आपण सुरुवात करूया. वास्तुशास्त्र जे विषय आहे, जो तो असा विषय आहे की आजच्या डेटला सगळ्यांसाठी उपयोगी असा विषय. कारण आता वास्तू ही जी संकल्पना आहे, ही आता काय झाली तर मॉडर्न झाली, पहिल्यापेक्षा वेगळी झाली. तर त्याच्यामध्ये काय होतं की जर फ्लॅट आहे किंवा तुमच्याकडे एखादा मॅप आहे वास्तूचा, तर त्या वास्तूच्या मॅपमध्ये बऱ्याचशा वेळेला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कट्स आलेले असतात किंवा वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात, दोष निर्माण झालेले असतात. मग ते दोष निर्माण होण्याचं कारण काय असतं की फक्त इम्बॅलन्स, पंचतत्वांचा काय होतो, इम्बॅलन्स त्या ठिकाणी क्रिएट होतो. जर आपल्या वास्तूमध्ये आपल्या ॲस्ट्रोनुसार जर आपण तो पंचतत्वांचा इम्बॅलन्स आहे त्याला फक्त बॅलन्स केला, तरीही आपल्या वास्तूमध्ये आपल्याला चांगले रिझल्ट येऊ शकतात. जसं आपण मिठाने लादी पुसतो त्यावेळेला काय नाहीसं होतं, मिठाने लादी पुसल्यानंतर बॅक्टेरिया लेवल कमी होते. बॅक्टेरिया लेवल कमी झाला तर तुम्हाला होणारे आजार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. म्हणजे फक्त मिठामुळे काय काय होऊ शकतं बघा. तुम्ही तुमच्या कुठल्याही डायरेक्शनला आलेल्या टॉयलेटमध्ये काय ठेवू शकता, मीठ ठेवू शकता. मिठाने अशाही ऊर्जा बॅलन्स होतात ज्या खरोखरच त्या झोनसाठी घातक आहेत. आता वास्तूमध्ये ज्यावेळेला आपण मॅपिंग करतो, मॅपिंग केल्यानंतर आपल्या वास्तूमध्ये 16 डायरेक्शन पडतात, 16 झोन पडतात. आता ते प्रत्येक झोनला आपण मुख्य 4 दिशा, जसं की ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ, पण ह्याच्यापेक्षा अजून वेगळ्या 16 दिशा ज्या पडतात, म्हणजे टोटल मिळून जे आपल्या 16 दिशा पडतात, जास्तीत जास्त त्या 16 दिशांचा आपल्याला काय होतो, या वास्तुशास्त्रामधले फॉल्ट आहेत की नाही आहेत किंवा कुठे आलेत किंवा कुठल्या झोनमध्ये ॲक्टिव्ह फॉल्ट आहे ते ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 16 डायरेक्शनचा. 16 डायरेक्शनमध्ये प्रत्येक डायरेक्शनचं वेगळं वेगळं कार्य आहे. जसं की नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्ट काय करतोय की तुमची हेल्थ अँड इम्युनिटीला कंट्रोल करतोय. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट झोन आहे. नॉर्थ ईस्ट झोन आहे तो तुमच्या क्लिअरिटीला काय करतोय, क्लिअरिटीला गव्हर्न करतोय. त्याच्यानंतर प्रत्येक जो झोन आहे पुढचा, जसं की ईस्ट नॉर्थ ईस्ट आहे, तो तुमची रिसर्च किंवा तुमचा जो फन अँड एन्जॉयमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना तो गव्हर्न करतोय, कंट्रोल करतोय. त्यानंतर आला ईस्ट तुमचा सोशल कनेक्टिव्हिटीला गव्हर्न करतोय किंवा सोशल कनेक्टिव्हिटीला कंट्रोल करतोय, इन्फ्लुएन्स करतोय. तर अशा प्रकारे तुमच्या वास्तूमध्ये ज्या ज्या झोनमध्ये इम्बॅलन्स होईल, इम्बॅलन्स इन द सेन्स काय, इम्बॅलन्स म्हणजे काय की तो झोन कमी असणं किंवा त्या झोनला समजा एखादा अँटी एलिमेंट आहे किंवा अँटी मेटल आहे तो त्या ठिकाणी आलेला असणं. आता बऱ्याचशा लोकांचं काय असतं बघा की त्यांचे किचन आहे ते बरोबर साऊथ ईस्टला आलेले असतात, पण त्या किचनच्या खालती ब्लॅक मार्बल लागलेला असतो किंवा ब्लॅक जो ग्रेनाइट आहे तो लागलेला असतो. आता वास्तुशास्त्रानुसार ज्या वेळेला अग्नीच्या दिशेमध्ये ज्या वेळेला ब्लॅक कलर येईल त्यावेळेला काय होईल, अग्नी कमजोर होईल. अग्नी कमजोर झाल्यानंतर तुम्हाला अग्नीशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील, जसं की कॉन्फिडन्स अँड करेज आहे किंवा जसं की तुमचं काय म्हणतात त्याला ते कॅश फ्लो आहे, त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला काय येईल, आपोआपच इन्फ्लुएन्स व्हाल तुम्ही. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात. मग ह्या 16 तऱ्हेच्या गोष्टी ज्यावेळेला तुमच्या लाईफमध्ये इम्बॅलन्स टाकतील त्यावेळेला विचार करा की प्रत्येक तुमच्या लाईफमध्ये जो कॉन्टेक्स्ट आहे किंवा प्रत्येक लाईफमधली जी प्रत्येक गोष्ट आहे ही तुम्हाला ह्या 16 झोनमध्ये मिळू शकते. तर हे आणि असे फॉल्ट काढण्यासाठी आपण आपल्याकडे पिरॅमिड शास्त्र किंवा काय म्हणतात त्याला रत्नशास्त्र, ह्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या शास्त्राच्या माध्यमातून आपण काय करतो, हे फॉल्ट सोडवतो.
आपण आजवर 15 वर्षामध्ये 1000हून जास्त वास्तू विजिट करून त्यामध्ये आपण रिझल्ट दिलेले आहेत आणि ह्या अशाच शास्त्राने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे करतो डाउजिंग, आता डाउजिंग हा काय प्रकार आहे की जे ज्ञात नाही आहे ते ओळखण्याचा ते शास्त्र आहे. डाउजिंगने पाणी शोधलं जातं, डाउजिंगने रत्नांच्या खाणी शोधल्या जातात, डाउजिंगने मार्बलच्या खाणी शोधल्या जातात, डाउजिंगने प्रत्येक गोष्ट तुम्ही शोधू शकता. मग आपण वास्तूमध्ये डाउजिंगचा ज्यावेळेला वापर करतो त्यावेळेला डाउजिंगचा वापर वास्तूमध्ये कसा होतो की एखाद्या ठिकाणी एखादी रेमेडी किती टक्के फायदेशीर आहे लावणं, किंवा एखादी रेमेडी एखाद्या ठिकाणी लावल्यानंतर किती टाईममध्ये कसा रिझल्ट येईल, किंवा अमुक एक रेमेडी लावल्यानंतर तिची ताकद किती असेल, पॉवर किती असेल. मग वास्तुशास्त्र आणि डाउजिंग ह्या वेगळ्या वेगळ्या दोन शास्त्रांचा आपण एकत्रित वापर करून आपण तुमच्या ज्या घरच्या समस्या आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो, किंवा मॅक्सिमम ठिकाणी आपण त्या ज्या समस्या आहेत त्या सोडवलेल्या आहेत. आता एक विषय अजून एक वेगळा आहे ह्याच्यामध्ये, ॲस्ट्रो वास्तू. आता ॲस्ट्रो वास्तू हा काय की तो व्यक्तीला कस्टमाइज होतो, म्हणजे तो व्यक्तिनिरूप वास्तूमध्ये केला जाणारा प्रकार आहे. आता याच्यामध्ये फायदा असा असतो की त्याच्यामध्ये कस्टमाइज म्हणजे तुम्हाला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता हवा तसा रिझल्ट घेऊ शकता ह्याचा अर्थ काय की तुम्हाला समजा परीक्षेत अपेक्षित यश मिळत नाहीये, तर ॲस्ट्रो वास्तूनुसार आपण कुंडली बघून तुमच्या वास्तूमध्ये कुठल्या प्रकारचा इम्बॅलन्समुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येतोय त्या प्रॉब्लेमला आपण काय करू शकतो, क्युअर करू शकतो किंवा सॉल्व्ह करू शकतो. तर आपण भारंभार बोलत राहिलो तर व्हिडिओ बराचसा मोठा होईल. त्याच्यामुळे काय की तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी म्हणून आपण काय केलंय की हा व्हिडिओ जो बनवलाय तो तुमच्या फक्त एका आयडियासाठी, तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, ती एक क्लिअरिटी आली पाहिजे वास्तू म्हणजे नक्की काय आणि डाउजिंग म्हणजे काय, कशा प्रकारे त्याचा वापर होतो, आणि त्यात करून ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय. तर आपण ह्या सगळ्या प्रकारची ही कामं आपण करतो. तर नक्कीच तुम्हाला जर ह्याच्यातलं काहीही उपयोगी वाटलं किंवा तुम्हाला मला जर कॉन्टॅक्ट करावं असं वाटलं तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता.